मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज आंबेगाव तालुका यांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले। गेले 10 दिवस बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी इथे उपोषण सुरू केले। त्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे। मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण करण्यात आले। मंचर गावाचे माजी सरपंच दत्ता गांजाळे हे आमरण उपोषणास बसले आहेत। त्यांच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे। सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा असं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, कुठलीही जाळपोळ हिंसक मार्गाने आंदोलन करू नये असं आवाहन करण्यात आलंय। यावेळी वाळुंजवाडी ग्रामस्थांच्या वतीने मंचर येथील साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यात आल्याचं पत्र देण्यात आलंय। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात उपोषण सुरू आहे। आमचे मोठे बंधू जरांगे पाटील आमरण उपोषणासाठी ठिकाणी बसलेले आहेत। त्यांनाच पाठिंबा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये याच्या छटा उमटू लागलेल्या आहेत। प्रत्येक गावोगाव अशा प्रकारची साखळी उपोषणं आणि आमरण उपोषणं सुरू झालेली आहेत। आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अशाच प्रकारच्या आंदोलनाला काही महिला भगिनी आणि बंधू आम्ही बसलेलो आहोत। आमच्या मागण्या ज्या आहेत त्या सरकारपर्यंत खूप वेळा पोहोचलेल्या आहेत। जरांगे पाटलांना त्यांनी शब्दही दिलेले आहेत, पण त्या शब्दाला सरकार जागलेलं नाही। याचे दुष्परिणाम कदाचित येत्या काही काळामध्ये बघायला मिळतो। अजूनही मराठा समाज शांततेनं आणि सौजन्यानंच वागत आहे, पण त्यांच्या मनाप्रमाणे झालं नाही। आणि चुकून जर आमच्या मोठ्या भावाला जर काही झालं तर हा समाज शांत बसणार नाही। त्यामुळं सरकारने लवकरात लवकर या मागण्यांची पूर्तता करावी। बऱ्याच गावांमध्ये साखळी उपोषणासाठी गावकरी बसलेले आहेत। मराठा समाज आता कुठं एकवटू लागलेला आहे आणि आत्ता नाही तर परत कधीच नाही हे या मराठा समाजाला आता समजून चुकलेलं आहे। त्यामुळं प्रत्येक गावोगाव महिला भगिनी असतील, वृद्ध असतील, तरुणाई याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळते आहे। आणि सगळ्यांनी एकवटून या आंदोलनाला जर सहकार्य केलं तर हे निश्चितच यश दूर नाही आहे। फक्त सरकारनं याचा लवकरात लवकर विचार करावा आणि देवाकडे प्रार्थना करते की मनोज भाऊ जरांगे पाटलांना बळ मिळो, यश मिळो, आमच्या त्या भावाला काहीच होऊ नये। आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। एक मराठा, एक मराठा, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। मनोज भाऊ जरांगे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज भाऊ जरांगे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। अरे कोण म्हणता देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणता देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। जारंगे पाटील हे गेले 6 दिवस आमरणाच्या उपोषणाला बसलेले आहेत। जारंगे पाटील यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावामध्ये जारंगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी गावोगावी साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे। हे साखळी उपोषणाला सुरुवात होत असताना मंचर शहरामध्ये देखील गेले 6 दिवस साखळी उपोषणाला सुरुवात झालेली आहे। आंबेगाव तालुक्यातील विविध गावातून असलेला मराठा समाज या ठिकाणी आपला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी मंचर शहरामध्ये हजारोंच्या संख्येने रोज उपस्थित राहत आहे। मनोज जरांगे पाटलांना सरकारने 40 दिवसाचा शब्द दिला होता, परंतु 40 दिवसाचा शब्द देत असताना सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काही कृती केली नाही। एक समिती नेमली आणि त्या शिंदे समितीमार्फत काही कागदपत्र चाळवण्याचा एक बालिश प्रयत्न सरकारने केला, परंतु हा प्रयत्न करत असताना सरकारचा मूळ उद्देश मराठ्यांना आरक्षण देणं हा दिसत नाही। कारण सरसकट पूर्वीमधून
OBC-मधून मराठ्यांना आरक्षण मिळवलं पाहिजे ही मागणी मराठा समाजानं सातत्यानं लावून धरली आहे. काल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की ज्यांच्याकडं कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना कुणबीचे दाखले देण्यात येईल. ही घोषणा फसवी आहे, कारण ज्यांच्याकडं ऑलरेडी कुणबीचे दाखले आहे, कुणबीची सर्टिफिकेट आहे, दाखले आहेत, त्यांना त्या ठिकाणी दाखले मिळण्याची सोय अगोदरच झालेली आहे. त्याच्यामुळं सरकार ही फसवी अशी घोषणा करत आहे. ही घोषणा करत असताना सरकार जरांगे पाटलांनी जी मूळ मागणी केली आहे त्याच्यावरती बोलायला सरकार का भीत आहे ते आपण सांगू शकत नाही. सरकारला असं वाटतं की जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर इतर समाजाला दुखवलं जाणार नाही याची काळजी सरकार घेत असताना मराठ्यांना दुखवण्यासाठी सरकार हे तयार आहे असं वाटतं. आणि ज्या समाजाचा मराठा समाजाचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे त्या समाजाला न्याय देण्याचं काम वास्तविक पाहता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे, परंतु ते लोक त्यावरती एक सकार शब्द बोलत नाही. उलट मराठा आंदोलन कसं चिघळलं जाईल यासाठी त्यांचे बगलबच्चे प्रयत्न करत आहेत. विविध नेते मराठा समाजाचे विरोधी पक्षातले असून सत्ताधारी पक्षातले असून ते आरक्षणाविरोधात भूमिका घेत आहेत. तसं जर पाहिलं गेलं तर OBC समाजाचे नेते हे OBC समाजाच्या बाजूने बोलत असतात, परंतु मराठा समाजाचे काही भांडवल पुढारी आणि ज्यांनी 40-40, 50-50 वर्ष सत्ता भोगली अशी लोक ही मराठा समाजाच्या विरोधातच बोलत असतात. जेणेकरून मराठा समाजामध्ये सूट बसली पाहिजे अशी वक्तव्य केले गेलेले आहे. त्याचे परिणाम या आंदोलनाला एक वेगळी दिशा मिळावी असा त्यांचा उद्देश दिसतो आणि त्यांचा उद्देश सफल होऊ नये यासाठी तमाम मराठ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. कारण मुळात हे आंदोलन कोणाचं घर जाळून कोणाची गाडी जाळून हे आंदोलन तडीत जाणार नाही आहे. आपल्याला कायदेशीररित्या टिकणारं असं एक कायमस्वरूपी पक्का आरक्षण पाहिजे. त्या मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील आपल्या जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी लढत आहेत. आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे की आपण सर्वांनी या लढ्यासाठी लोकशाही मार्गाने सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आणि जर सरकार आपल्याला हे आरक्षण देऊ शकत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये या सरकारला त्याची किंमत चुकवावी लागेल. कारण महाराष्ट्रातील जवळजवळ 30% असलेला मराठा समाज हा या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचबरोबर ज्या प्रस्थापित मराठ्यांनी 40-40, 50-50 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं मराठा समाजाच्या जीवावरती आणि मराठ्यांना आरक्षण देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ते मूग गिळून गप्प बसलेले पुढारी गावोगावी गल्लोगल्ली मराठा समाजांनी त्यांना आता येण्याची बंदी केलेली आहे. त्या पुढाऱ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आपली आमदारकी आणि खासदारकी वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहात. तसंच प्रयत्न जर आपण मराठा समाजाच्या या आरक्षण आंदोलनासाठी केले असते 40 वर्षात तर आजची ही परिस्थिती मराठा समाजावरती ओढवली नसती. म्हणून मी सरकारला या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की काही अनुचित प्रकार घडण्याच्या अगोदर मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं पक्का असं आरक्षण देण्यात यावं अशी मागणी मी या ठिकाणी समस्त आंबेगाव तालुका मराठा सकल समाजाच्या वतीने करण्यात येते. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. सीता मोटर्स, आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामं काळजीपूर्वक आणि योग्य दरामध्ये केली जातील. तत्पर आणि 24 तास ब्रेकडाऊन सुविधा उपलब्ध. सीता मोटर्स. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी, 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्क 95 61 73 56 67.